हिवाळ्यातील गुलाबी थंडीमध्ये बाजारामध्ये गुलाबी गुलाबी गाजरं यायला लागली, तर आज आपण बनवूया गाजराची खीर। गाजराचा हलवा बनवण्यापेक्षा गाजराची खीर बनवणे अगदी सोपे आहे, झटपट पण होते आणि चवीला तर एकदम भन्नाट। कढईमध्ये 1-1.5 चमचा साजूक तूप घातलं आणि त्यावर गाजराचा कीस घातला। गाजराचा कीस आपण 1 वाटी घेतला आहे, 1-1.5 वाटी सुद्धा आपण घेऊ शकतो। त्यामध्ये 1 वाटी दूध घातलं आणि हे छान शिजू दिलं। अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। हे तांदळाचं पीठ तांदूळ आधी धुवून नंतर वाळवून त्याचं पीठ बनवलेलं आहे। त्यामध्ये पाणी टाकून ह्याला पातळ बनवून घेतलं। शिजलेल्या गाजराच्या किसामध्ये आपण 1 वाटी साखर घालत आहोत। कुठल्याही गोड पदार्थांमध्ये 1 चिमूट मीठ सुद्धा घालायचं, यामुळे या पदार्थाला भन्नाट चव येते। यामध्ये आता आपण पातळ केलेलं तांदळाचं पीठ घालत आहोत आणि यामध्ये एक्स्ट्रा आणखी 2 वाट्या पाणी सुद्धा आपल्याला घालावं लागणार आहे। 2 चमचे मी साय घातली आहे। साय असेल तर चालेल किंवा नाही घातली तरीही चालेल, हे ऑप्शनल आहे। यामध्ये आता आपण बदाम आणि काजू यांचे काप घालत आहोत। जे ड्रायफ्रूट तुमच्याकडे असतील ते घाला किंवा हे ऑप्शनल आहे। वेलची पूड सुद्धा यात आपण घातली आहे। हे मिश्रण ढवळत राहावं म्हणजे खाली लागणार नाही आणि हे लगेचच तयार होतं, याला फार वेळ लागत नाही। खूप छान जबरदस्त चव असलेली गाजराची खीर तयार आहे। तुम्ही सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।